अर्थ कळला तर अनुष्ठानात प्रवृत्ती होईल ना, नाही तर होणार नाही अशी शंका येते की नाही. आणि त्यामुळे आम्ही कशाला उगीच ते शब्दाचं वाचन करायचं आहे की नाही. नुसतं भाकरी भाकरी म्हटल्याने काय भाकर मिळणार आहे का? तर नुसते ते शब्द वाचल्याने काय आम्हाला मिळणार आहे का, असा शंका येते. तर या शंकेविषयी माऊली म्हणतात, तुम्ही चिंता करू नका, न करिता पदभेदू. आपल्याकडे जर कोणत्याही विषयाचं व्याख्यान करायचं झालं तर व्याख्यानम पंचलक्षणम असं सांगितलेलं आहे. 5 लक्षणं व्याख्यानाची सांगितलेली आहे याच्यामध्ये. पण आता इथं तरी हे एवढं कुठं आम्हाला व्याख्यानम पंचलक्षणम पदच्छेदच करता येईना, त्या पदाचा अर्थही कळेना. आणि अशा वेळेला एवढी शास्त्राच्या अंगाने युक्त असं स्पष्टीकरण निसंशय करणारं आम्हाला कधी होणार. पाहुणे म्हणतात चिंताच करू नका, न करिता पदभेदू. त्या ठिकाणी त्या पदाचा भेद, त्या पदच्छेद, पदाचा अर्थाचं चिंतन हे न करिता, हे काहीच करायचं नाही. आणि जो पाठेची पढे आणि जो केवळ त्याचं पठण रूपाने त्याचं अध्ययन करतो, म्हणजे केवळ त्याचं एकच आहे, ओम नमो जे आद्य. कुठंही त्या आद्यापदाचा काय, जगताचा आद्य कारण काय, चतुसूत्री त्याच्यात कशी आली, हे याचं काही विचार करण्याचं कारण नाही. न करिता पदभेदू पाठेची जो पढे, केवळ त्याचा पाठ करतो असा जो पुरुष आहे. आता असा पुरुषाचं वर्णन सांगितलं. याचा अर्थ त्याचा अर्थ शिकू नये असं नाही, त्याचा अर्थ शिकू नये असं नाही, परंतु हा पदाचा अर्थ करणारा, त्याचा अनुष्ठान करणारा पुरुष ज्या फलाला प्राप्त होतो त्या फलाला केवळ याचं वाचन करणारा पुरुष देखील त्याच फलाला प्राप्त होतो. हे या ग्रंथाचं विशेष, हा या ग्रंथाचा काय आहे, विशेष आहे. काही चिंतन कर, पण करायचं नाही असं नाही. करणारा तो ज्ञानी त्वात्मैव मे मतम.